तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मंडळी पुन्हा एकदा आमच्या नवीन व्लॉगवर। आम्ही तुमच्यासाठी नवनवीन काहीतरी आणत असतो, म्हणून आता सबस्क्राइब करून ठेवा आम्ही उदगीरकर या चॅनलला, म्हणजे तुम्हाला सगळीच माहिती भेटून जाईल। आता आम्ही आहोत अक्कलकोट येथे, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ या ठिकाणी। आम्ही तुमच्यासाठी खास रूम मध्ये 3 दिवस राहून एक्सपिरियन्स घेतला आणि तो एक्सपिरियन्स तुम्हाला सांगणार आहे। रूम कशी आहेत, बुकिंग कुठे करावी आणि कशी करावी हे सांगणार आहे। हे जे तुम्हाला समोर दिसत आहे तेथेही रूम भेटतात आणि ट्रस्टचे रूम आहेत, जेणेकरून आपण ट्रस्टचेच रूम घेऊ शकता। प्रायव्हेट लॉज वगैरे घेऊ नका, कारण तेथे व्यवस्थित भेटत नाही। ट्रस्टचेच रूम घेऊन तेथे राहा, कारण तुम्हाला गॅरंटीही असते आणि सिक्युरिटीही असते। आम्ही या ठिकाणी 1 दिवस रूम घेतलेलो होतो आणि या ठिकाणचा एक्सपिरियन्स असा आहे की येथे 600 रुपये रूमचं भाडं आहे 24 तासासाठी आणि 100 रुपये डिपॉझिट आहे। ज्यावेळेस आपण रूम सोडतो त्यावेळेस आपलं 100 रुपये आपल्याला रिटर्न भेटतात आणि ते 100 रुपये घेऊन आपण चाव्या देऊन म्हणजे चेकआउट करू शकतो, रूम सोडू शकतो। आणि त्यानंतर येथे भरपूर प्रकारचे असे फ्रेश होण्यासाठी 200 रुपये आणि गादीसाठी 200 रुपये असं भरपूर काही व्यवस्था आणि सुविधा आहेत, येथे बघून घ्यावे। आणि एसी सिस्टीम इथं नाही आहे आणि गरम पाणी सकाळी 4 ते 7 रूमच्या बाहेर असते, पण आम्ही गरम पाणीचं आम्हाला लाभ भेटला नाही, कारण पावसाळा होता, वरून पाऊस होतं म्हणून भेटलं नाहीये। कारण इथे सोलर गिझर आहे। पेमेंटच्या बाबतीत म्हटलं तर 600 रुपयाच्या योजनेच्या बाबतीत म्हटलं तर इथं गरम पाणी असायला हवं होतं आणि स्वच्छताही रोज नाहीये। त्याच्यानंतर आपण जात आहोत प्रसादालयाच्या बाजूला, मंदिराच्या बाजूला जेथे रूम आहे तिथं रूम म्हणजे चांगलं रूम आहे असं म्हणतात, आपण तिकडे जात आहोत। तर इथं गर्दी असली की रूम अवेलेबल राहत नाहीत, तरीही आपण तेथे बघण्यासाठी जात आहोत आणि आम्हाला तेथे रूम भेटलेली आहे। सध्याला आम्ही ट्रस्टचे 2 ठिकाणं बघितले आहेत, त्या रूमचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे, ते रूमचे एक्सपिरियन्स तुम्हाला आम्ही सांगत आहोत। तर इथे रूमच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आपल्याला बघायला भेटतील, त्यांच्या समोर हे रूम बुकिंगचं ऑफिस आहे। तर आपण आलेलो आहोत मंदिराच्या बाजूला यात्री भवन येथे। इथे रूम चांगले आहेत म्हणे, तर आम्ही इथे रूम घेतला आणि एक्सपिरियन्स घेतला। तर येथील रूम भाडे 1100 रुपये असून येथे रोज क्लिनिंग होते आणि 1100 रुपयाच्या हिशोबाने तर बरी नाही, पण ठीक आहे, चांगली आहे। 600 रुपयाच्या हिशोबाने चांगली आहे। इथे 1100 रुपये 24 तासाला घेतात आणि रूम चांगली आहे। तर मी तुम्हाला रूम दाखवत आहे, 138 नंबरचं रूम आपल्याला भेटलेलं आहे। तर बघा, हे बेड असे आहेत आणि पूर्ण रूम तुम्हाला दिसत आहे, सुंदर असं रूम आहे आणि श्री स्वामी समर्थांची समोर फोटो आहे। अशी रूम तुम्हाला 1100 रुपयामध्ये भेटून जाईल आणि हे वॉश बेसिन आहे, आरसा आहे आणि इथं मेन म्हणजे दाखवू नये पण दाखवायची गरज आहे, बाथरूम आहे। तर ही रूम 1100 रुपये चार्ज पडतात। धन्यवाद। अवधूत चिंतन राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार मंडळी उदगीरकरांनो, आम्ही जात आहोत श्री स्वामी समर्थ मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आमच्या नवीन व्लॉगवर। आमच्या व्लॉगवर बक्कळ काय तुम्हाला बघायला भेटते, म्हणून आताच सबस्क्राइब करून ठेवा आम्ही उदगीरकर या चॅनलला। आम्ही आज चाललो श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला। त्याच्यासाठी आम्ही उदगीरहून लातूरला, लातूरहून औशाला, औशाहून तुळजापूरला जाता जाता मध्ये उजनी लागते, उजनीची बासुंदी खाऊन तुळजापूर ते सोलापूरहून सोलापूरचे ग्रामदैवत
शिवयोगी सिद्धेश्वरांचे दर्शन घेऊन आपण थेट जाणार आहोत अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला. तुमच्या मनाला जर शांत वाटायचं असेल, संकटातून मुक्त व्हायचं असेल, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी तुम्ही अवश्य यावं. आम्ही तर निघालो स्वामी समर्थांच्या दर्शनाला आणि तुम्ही बी स्वामी समर्थांच्या अक्कलकोटला एकदा तरी अवश्य भेट द्या आणि लाभ घ्या दर्शनाचा, प्रसादाचा आणि समाधानीचा. आणि आपण सध्या आलेलो आहोत श्री स्वामी समर्थांच्या मंदिराच्या गाभाऱ्यात, म्हणजेच मंदिराच्या आवारात. आणि हे जे बाजार तुम्हाला दिसत आहे ते श्री स्वामी समर्थांचं बाजार आहे. येथे हार, फुलं, नारळ, प्रसाद आणि घरच्या वस्तू असे सर्व वस्तू भेटतात. श्री स्वामी समर्थांना दत्तात्रयाचे तिसरे अवतार मानले जाते. श्री स्वामी समर्थ इसवी सन 19व्या शतकात या पृथ्वी तलावर अवतरले. त्यांचे वास्तव्य दीर्घकाळ अक्कलकोटमध्येच राहिले. त्यांनी इसवी सन 1856 ते 1878 पर्यंत आपला सर्व काळ महाराष्ट्रातील अक्कलकोट येथेच घातला. त्यांचे शिष्य तर भरपूर होते. त्यापैकी उद्धव हे त्यांचे मुख्य शिष्य होते. 30 एप्रिल 1878 रोजी त्यांनी अक्कलकोट येथे महासमाधी घेतली. स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ हा महामंत्र आहे. या महामंत्राने भक्तांची संकटे नाश होऊन त्यांना मुक्तता भेटते. स्वामी समर्थांनी कित्येक भक्तांना संकटातून बाहेर काढले. कित्येक भक्तांचे ते श्रद्धास्थान झाले. आजही लाखो लोकांची श्रद्धा त्यांच्यावर आहे आणि लाखो लोक अक्कलकोटला येतात आणि स्वामींचे दर्शन घेतात आणि परत आपल्या गावी जातात. श्री स्वामी समर्थांनी अनेक भक्तांना अभय दिले. अनेक भक्तांना त्यांनी संकटातून बाहेर काढले. प्रत्येकाला आपल्या चांगल्या मार्गदर्शनांनी लोकांना आधार दिला आणि अक्कलकोट हे त्यांच्यामुळे महाराष्ट्रात गाजलेले पर्यटन स्थळ आहे. स्वामी समर्थांचे दर्शनाला कित्येक लोक खूप दूरवरून येतात. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थांचे प्रसिद्ध वचन आहे. स्वामी समर्थ हे आंध्र प्रदेशातील श्रीशैल्यम क्षेत्राजवळील कर्दळी वनातून प्रकट झाले आहेत. असे तू हिमाचल येथे भ्रमण केले. श्री स्वामी समर्थांच्या मंदिराच्या गाभाऱ्यात हे सर्व बाजार आपल्याला दिसत आहे. इथे सर्व काही आपल्याला भेटते आणि नाश्त्यापासून ते घरच्या वस्तूंपर्यंत, प्रसादापासून ते पेढ्यांपर्यंत हे सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी भेटतात. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे स्वामी समर्थांचे मंदिराचे कमान आहे आणि येथूनच प्रवेशद्वार आहे. आपण सर्व बघत आहात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिराच्या दर्शनाला किती लोक येत आहेत आणि किती गर्दी आहे. लोकांना पादत्राणे ठेवण्यासाठी येथेच जागा आहे आणि नारळ, फूल, हार स्वामी समर्थांना जे हवं ते आपण येथून घेऊ शकतो आणि स्वामी समर्थांना समर्पण करतो. हे बघा किती सुंदर स्वामींची मूर्ती आपल्याला दिसत आहेत. स्वामी समर्थांची मूर्ती येथून आपण विकत घेऊ शकतो आणि स्वामी समर्थांचं जे प्रवेशद्वार आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आपण प्रवेशद्वारामध्ये प्रवेश घेणार आहोत. श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात आल्यानंतर डाव्या साईडला किंवा डाव्या बाजूला हे स्वामी समर्थांची फोटो इथे लावलेली आहे आणि येथेच श्री स्वामी समर्थांचं आपल्याला दर्शन होतं. असं म्हटलं तर सर्वच ठिकाणी आपल्याला स्वामी दिसतात आणि कुठेही स्वामी भेटतात. प्रत्येकाच्या ॲटोवर म्हणा कुठेही आपल्याला स्वामींचं दर्शन होतं. आपण बघत आहात स्वामी समर्थांच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहोत. हे वटवृक्षाचे झाड आपल्याला इथून दिसत आहे आणि स्वामी समर्थांच्या मेन गाभाऱ्यात म्हणजे मुख्य मूर्तीपाशी आपण आलेलो आहोत. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थांचे शब्द ऐकल्यानंतर आपण संकटमुक्त होतो. श्री स्वामी समर्थांचे मुख्य मूर्ती आपण पाहत आहात आणि आपण गाभाऱ्यातील वटवृक्षाचे झाडही आपल्याला दिसत आहे. हे स्वामी समर्थांची एक
फोटो ठेवलेले आहे ते सेल्फीसाठी ठेवलेले आहे. सुंदर असं स्वामींचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. असं म्हणतात, या वटवृक्षाच्या झाडाखाली बसून स्वामी समर्थांचे तारक मंत्र म्हणायला पाहिजे. मग तो संकटातून मुक्त होतो आणि त्याला कुठलेही संकट येणार नाही. तर प्रत्येकाने या वटवृक्षाखाली थोडे का होईना तारक मंत्र म्हटल्याशिवाय जाऊ नये आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप इथे करावा. कोणी 1000 जाप करेल, कोणी 108 जाप करेल, कोणी होईल तेवढं जाप करेल, पण जाप इथं केलंच पाहिजे आणि मंत्राचा नामस्मरण इथे करायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे म्हटले पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. पुन्हा तुम्हाला जर खूप चांगले व्हिडिओ बघायचे असतील तर आता सबस्क्राईब करून ठेवा आम्ही उदगीरकर या चॅनलला आहे. आणि जे काही मनोकामना आहेत हे धागेदोरे बांधल्यामुळे याच्या इच्छा पूर्ण होतात असं म्हणलेलं आहे. या वटवृक्षाच्या खाली स्वामी समर्थाची स्थापना इथं झालेली आहे. अगोदर ह्याच कट्ट्यावर स्वामी बसायचे आणि इथं सगळं काही जप करण्यासाठी, साधना करण्यासाठी, तप करण्यासाठी ही जागा निवडली. माझी सर्व चिंता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् बचाओ जय. मंडळी, खास तुमच्यासाठी आम्ही एक दिवस मुक्काम करून दुसऱ्या दिवसाची श्री स्वामी समर्थांची पूजा तुम्हाला दाखवत आहोत. आणि मंगळवार असल्यामुळे श्री स्वामी समर्थांना
देवीचा शृंगार केला जात आहे. सुंदर अशी स्वामींची मूर्ती आपल्याला दिसत आहे. आम्ही खूप प्रयत्न करून असे व्हिडिओ बनवत असतो. तुम्ही एक सबस्क्राईब देऊन आमची व्हिडिओ बनवण्याची ताकद वाढवू शकता आणि एक सबस्क्राईब म्हणजे आम्हाला काहीतरी इनाम दिल्यासारखं होतंय. तुम्ही एक सबस्क्राईब करा. आम्ही उदगीरकर या चॅनलचं सबस्क्राईब बटन आताच दाबा. धन्यवाद हो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मंडळी, आम्ही आज जात आहोत श्री स्वामी समर्थ ट्रस्ट अन्नछत्र मंडळ यांच्याकडून रोज प्रसाद आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी येथे प्रसाद आहे. रोज सकाळी 10 ते 3 आणि सायंकाळी 7 ते 11 पर्यंत हे प्रसाद चालते आणि प्रसादासाठी भक्तांची येथे खूप गर्दी असते आणि प्रसादापेक्षा सेवा करण्यासाठी येथे भक्तांची खूप गर्दी असते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण आज प्रसादालयामधले प्रसाद घेण्यासाठी जात आहोत. सुंदर प्रसाद तेथे असते आणि प्रसाद खाल्ल्यानंतर अमृताचा अनुभव आपल्याला येतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आपण सध्या मंदिरापाशी आहोत आणि मंदिराच्या जवळच प्रसाद घेण्यासाठी प्रसादालय आहे. आणि हे पहा, सुंदर श्री स्वामी समर्थांची मूर्ती. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणतात की सेवेकरी व्हा आणि सेवा करा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जे सेवा करतील ते स्वामी समर्थांचे कृपा आशीर्वाद घेतील असे स्वामी समर्थ म्हणतात. आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती पाहत आहात. किती सुंदर मूर्ती आहे. आणि त्याच्यानंतर आपण निघत आहोत थेट प्रसादालयाकडे. आता प्रसादालयाचं आपल्याला समोर बोर्ड दिसल. त्या बोर्डवर आपल्याला प्रसादालय जायची खुणा दाखवित आहे. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारक प्रसादालयाच्या समोरच्या बाजूला आहे. त्यांचंही दर्शन आपल्याला होईल आणि सुंदर दृश्य आपल्याला बघायला भेटेल महाराजांचं आणि तोफ आपल्याला बघायला भेटतील. तर असे सुंदर दृश्य छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण बघितल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत प्रसादालयाच्या लाईनमध्ये. म्हणजे प्रसादालयासाठी प्रसाद घेण्यासाठी आपल्याला लाईनमध्ये थांबावं लागेल, कारण प्रसादासाठी येथे खूप गर्दी असते. येथे यात्री निवास रूमच्या खालीच प्रसादालय आहे. जे आपल्याला प्रसादालयाचे शेड दिसत आहे ते प्रसादासाठीच आहे. आणि इथे बघा गर्दी किती जमलेली आहे. काय काय घ्यायचं ते घेत राहायचं पुढं तो कोपऱ्यात अजून नाही.
यंत्रणा सुद्धा बसवलेली आहे. महाराज इथे 21 वर्ष राहिलेले आहे. 21 वर्ष वास्तव्य करून इथं समाधी घेतली. चोळप्पा महाराजांच्या 5व्या पिढीचं घर आहे. ह्याच्या समोर तुम्ही विहीर बघता. त्या विहिरीमध्ये म्हणजे 80 फूट खोदून सुद्धा पाणी लागत नव्हतं. चोळप्पा महाराजांनी 80 फूट खोदलं होतं. त्याच्यानंतर स्वामी महाराजांनी त्याच्यामध्ये लघुशंका केलेली. लघुशंका केल्यानंतर पाणी आहे गावात, म्हणजे 4-5 दिवसातनं पाणी येते. ते विहिरीला 24 तास पाणी असतं. तर नमस्कार मंडळी, अक्कलकोट स्वामी समर्थांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही जात आहोत स्वामींच्या सेवेकरी चोळप्पा महाराज यांच्या मंदिराला. तर बघत राहा आम्ही उदगीरकर या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पिलो तर मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन व्लॉगवर. आज आपण विशेष आणलेला आहे श्री स्वामी समर्थांचे भक्त चोळप्पा महाराज यांचे वंशज यांना भेटण्याची संधी आज भेटली. आपण पूर्ण व्हिडिओ बघणार आहोत. जेथे स्वामींनी 20 वर्ष वास्तव्य केले अशा घराला आपण आज बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोट मध्ये आले त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा चोळप्पा महाराजांच्या घरी ते राहिले. चोळप्पा महाराजांनी श्री स्वामी समर्थांची सेवा अखंडपणे केली. थोडक्यात म्हणायचं झालं तर चोळप्पा महाराज हे श्री स्वामी समर्थांचे एकनिष्ठ भक्त होते. मंडळी, चोळप्पा महाराजांच्या मठाला आपण जात आहोत. वाटात हे दुकानं आहेत खरेदीसाठी. खूप सुंदर वातावरण. स्वामी लोबापोटी चोळप्पाने स्वामींसाठी समाधी वाड्यातच नक्की करून ठेवली होती. तर स्वामींनी त्यांना म्हणाले, चोळ्या, त्या समाधीत मी माझ्या अगोदर तुला घालेन आणि नंतर मग मी जाईन, असे चोळप्पाला स्वामींनी सांगितले. चोळप्पावर स्वामींचे विलक्षण प्रेम, खूप प्रेम होते आणि हे चोळप्पाच्या मृत्यूनंतर स्वामींना अस्वस्थ वाटल्यानंतर सर्वांना कळाले. समर्थांची पुष्पांसारखी प्रसन्न मुद्रा चोळप्पांच्या मृत्यूनंतर कोमेजून गेली. यती रूप दत्तात्रया दंडधारी, पदी पादुका शोभती सौख्यकारी, दया सिंधू ज्याची पदे दुःखहारी, तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. श्री स्वामी समर्थ. हे जे समोर दिसत आहे ते मंदिराचं खूप छान कळस आहे आणि आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहोत आणि ज्याची आपल्याला आतुरता होती त्या चोळप्पा महाराजांच्या मंदिराचे दर्शन आणि वाड्याचे दर्शन आपल्याला होणार आहे. आणि येथे स्वामी समाधी आहे. आपण आलेला आहोत चोळप्पा महाराजांच्या मंदिराच्या गाभाऱ्यात. हे पहिल्यांदा आपल्याला जी गादी दिसते ते श्री स्वामी समर्थ महाराज बसायची गादी आहे आणि स्वामी समर्थांची जी घोंगडी आपल्याला दिसत आहे ती घोंगडी येथे ठेवलेली आहे. हे स्वामी समर्थांचे पादुका स्वामी समर्थांनी ज्यावेळेस
चोळप्पा महाराजांना पादुका दिल्या होत्या ती पादुका इथे ठेवलेली आहे. हे चोळप्पा महाराजांचे मुख्य मंदिर आपल्याला दिसत आहे. मुख्य मंदिराचे दर्शन आपल्याला होत आहे. आता सबस्क्राईब करून ठेवा आम्ही उदगीरकर या चॅनलला आणि बघत राहा आम्ही उदगीरकर हे चॅनल आणि सबस्क्राईबचे बटन आत्ताच दाबा. हे चोळप्पा महाराजांचे मुख्य मंदिर तुम्हाला आम्ही खूप मेहनत करून दाखवत आहोत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मंडळी आता आपण श्री चोळप्पा महाराज यांच्या वाड्यात जात आहोत. ज्यांना बघायची इच्छा आहे खूप छान वाडे आहेत. चोळप्पा महाराजांची वाडे म्हणजे इथे स्वामी राहिलेली वाडा आहे. खूप छान वाडा आपल्याला बघायला भेटत आहे. श्री चोळप्पा महाराज यांचे घर. आतमध्ये गेल्यानंतर सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ महाराजांनी ज्या विहिरीला पाझर फोडले म्हणजे ज्या विहिरीचे पाणी आणले ते असे विहीर आपल्याला दिसत आहे. आणि त्यांचं घर पहिल्याचं जसं घर होतं तसं हे घर आहे. आणि हे चोळप्पा महाराजांचे विहीर आहे. म्हणजे या विहिरीमध्ये पाणी येत नव्हतं त्यावेळेस श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे या विहिरीत पाणी आलेलं आहे. हे विहिरीचे पाणी तीर्थ म्हणून वापरले जाते आणि इथं एक नळ लावलेला आहे. त्या नळाने पाणी येते आणि ते तीर्थ म्हणून आपण प्यायचे हे असं इथे लिहिलेलं आहे. खूप सुंदर त्यांचं घर आहे. जसं पहिल्याच्या काळात घर होतं तेच घर आपल्याला बघायला भेटत आहे. आणि आपण आता चोळप्पा महाराजांच्या घराच्या आतमध्ये जाणार आहोत ज्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची फोटो आपल्याला दिसत आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची पादुका यांचे दर्शन आपल्याला इथे होणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. येथे वरच्या मजल्यावर 1857 सालचे पादुका दर्शनाकरिता ठेवण्यात आलेलं आहे असं लिहिलेलं आहे. आपण वरी जाणार आहोत आणि 1857 ची जी पादुका आहे त्यांचं दर्शन घेऊन महाराज इथे 21 वर्ष राहिलेले आहे. 21 वर्ष वास्तव्य करून इथं समाधी घेतली. चोळप्पा महाराजांच्या 5व्या पिढीचं घर आहे. ह्याच्या समोर तुम्ही विहीर बघता. त्या विहिरीमध्ये म्हणजे 80 फूट खोदून सुद्धा पाणी लागत नव्हतं. चोळप्पा महाराजांनी 80 फूट खोदलं होतं. त्याच्यानंतर स्वामी महाराजांनी त्याच्यामध्ये लघुशंका केलेली. लघुशंका केल्यानंतर पाणी आहे गावात म्हणजे 4-5 दिवसातनं पाणी येते. ते विहिरीला 24 तास पाणी असतं. पाणी कधी आटत नाही काय नाही. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. यूट्यूबर आहे आपलं. म्हणजे वाचता येते. ओके. आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणी स्वामी भक्त चोळप्पा महाराजाचे सेवेकरी यांचे वंशज राहतात आणि त्यांचं घर आहे. जेथे स्वामी भक्त चोळप्पा महाराजाचे घर आहे आणि श्री स्वामी समर्थ येथे राहत होते.